एलॉन मस्कच्या स्पेसएक्सचा आयपीओ हा काल शुक्रवारी शेअर बाजारात आला आणि या आयपीओने फक्त गुंतवणूकदारच नाही तर कंपनीच्या हजारो आजी माजी कर्मचाऱ्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे। स्पेसएक्सच्या शेअरची किंमत ही $135 राहील असा अंदाज खरं तर व्यक्त केला जात होता, पण काल जेव्हा आयपीओ लॉन्च झाला तेव्हा त्याची किंमत $150 इतकी राहिली आणि यामुळे एलॉन मस्क हे जगातले पहिले ट्रिलियनियर व्यक्ती बनलेले आहेत, जेवढी साधारण आपल्या भारताची एकूण अर्थव्यवस्था आहे। नेमका विषय काय आहे समजून घेऊया। स्पेसएक्स ही इलॉन मस्क यांच्या मालकीची अंतराळ कंपनी आहे। या कंपनीचा आयपीओ काल अमेरिकेच्या शेअर बाजारात लॉन्च झाला, पण या आयपीओनं लॉन्च पूर्वीच गुंतवणूकदारांकडनं $75 अब्ज म्हणजेच अंदाजे 7.20 लाख कोटी रुपये उभारले आणि त्यासाठी कंपनीने सगळे म्हणजे 5,55,555 शेअर्स विकले। त्यातल्या प्रत्येक शेअरची $135 विक्री झाली आणि त्यातून हे $75 अब्ज उभारले गेले। या प्रचंड गुंतवणुकीमुळे मस्क यांच्या कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। यापूर्वी आपण जर का उदाहरण पाहिलं तर 2019 मध्ये सौदीच्या अरामको या कंपनीने $29.4 बिलियन हे उभे केले होते आणि असं करत सौदीचा आयपीओ हा जगातला सर्वात मोठा आयपीओ ठरला होता। पण आता त्यालाही मस्क यांच्या स्पेसएक्सने पार केलेलं आहे। आता हे सगळं स्पेसएक्सला नेमकं कसं जमलं ते आपण पाहूया। तर यामागे आहेत कंपनीची वेगवेगळी वेतन धोरणं। स्पेसएक्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना फक्त सॅलरीज दिली नाही तर त्याचबरोबर कंपनीचे मालकी हक्क म्हणजे इक्विटी शेअर्स सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिले। त्यामुळे झालं काय तर कंपनीचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन हे जसं वाढत गेलं तसं कंपनीच्या शेअर्सची किंमतही त्या प्रमाणात वाढत गेली। स्पेसएक्समध्ये 2011 मध्ये जॉईन झालेले माजी कर्मचारी ट्रेव्हर्स हाईस यांना त्यांच्या वेतनाचा भाग म्हणून 1 लाखांपेक्षा जास्त शेअर्स देण्यात आले होते आणि जर या आयपीओची किंमत $135 प्रति शेअर राहिली असती तर ट्रेवर यांच्याकडच्या शेअर्सची एकूण किंमत ही साधारण 115 कोटी रुपये इतकी होऊ शकली असती। पण चित्र इथेच बदललंय, कारण बाजारात या आयपीओची किंमत ही 135 नाही तर $150 इतकी झाली आहे। त्यामुळे ट्रेवर यांना प्रचंड फायदा याचा होणार आहे। शिवाय या लिस्टिंगमुळे एलॉन मस्क यांना फायदाच फायदा होणार आहे। त्यांच्या संपत्तीत यामुळे नेमकी किती वाढ झाली आहे तर स्पेसएक्सच्या बहुचर्चित आयपीओच्या घोषणेनंतर एलॉन मस्क यांच्या संपत्तीत $274 अब्ज भर पडल्याचं ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशकांमधनं पुढे आलं होतं। पण या आयपीओच्या धमाकेदार एंट्रीनं मस्क यांची एकूण संपत्ती ही $1.1 ट्रिलियन इतकी झालेली आहे, जी गुरुवारी त्यांची संपत्ती $982 बिलियन इतकी होती। त्यांच्याकडे स्पेसएक्समध्ये सुमारे $866 अब्ज शेअर्स आहेत। आता हे ट्रेडिंग सुरू झाल्यावर मस्क यांची संपत्ती $1 ट्रिलियन म्हणजेच 95 लाख कोटींच्या पुढे गेलेली आहे। त्यामुळे मस्क हे जगातले पहिले ट्रिलियनियर व्यक्ती बनलेले आहेत। आता ट्रिलियन ही रक्कम खरं तर काही देशांच्या GDP पेक्षाही मोठी आहे। मस्क हे एकटेच तैवान, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही श्रीमंत या निमित्ताने होणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच स्पेसएक्सचा आयपीओ हा एलॉन मस्क यांच्यासाठी फायद्याचा ठरताना दिसतोय। पुढे जाऊया। स्पेसएक्सचा आयपीओ मंडळी लॉन्च होण्यापूर्वीच खरं तर आयपीओमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या शेअर्सना चांगलाच प्रतिसाद मिळाला। किरकोळ इन्व्हेस्टर्ससाठी फक्त 20% शेअर्स खरं तर रिझर्व्ह आहेत, पण तरी सुद्धा $100 अब्ज पेक्षा जास्त किमतीची ऑर्डर ही बुक झाली होती। त्यामुळे लॉन्च पूर्वीच स्पेसएक्सच्या आयपीओला मिळणारा प्रतिसाद पाहिला तर तज्ज्ञ याला एलॉन प्रीमियम असं म्हणतात। रेनेसा कॅपिटलचे वरिष्ठ रणनीतिकार मॅट केनडी यांच्या म्हणण्यानुसार पारंपरिक वित्तपुरवठ्याचे नियम हे स्पेसएक्सच्या बाबतीत लागू होत नाही, कारण जेव्हा एखादी कंपनी प्रॉफिट आणि लॉस याच्या पलीकडे जाऊन केवळ तिच्या मालकाच्या दृष्टिकोन आणि प्रतिष्ठेच्या बळावर इतकं मोठं यश मिळवते, इतकी मोठी मार्केट व्हॅल्यू मिळवते, तेव्हा तिला एलॉन प्रीमियम किंवा मस्कनॉमी असं म्हणतात। गुंतवणूकदार कंपनीच्या मागच्या ट्रॅक रेकॉर्डवर विश्वास ठेवून एलॉन मस्क यांच्या या नव्या दृष्टिकोनावर, त्यांच्या या नवीन उडीवर विश्वास ठेवताना आपल्याला दिसतात। आता या सगळ्यामध्ये शेअर बाजार या सगळ्याला सांभाळू शकेल का ही भीती सुद्धा वर्तवली जात होती, कारण यापूर्वी फेसबुकचा आयपीओ 2012 मध्ये नॅसडॅकवर आला होता। तेव्हा काही टेक्नॉलॉजीच्या इश्यूजमुळे हा आयपीओ उघडण्यास उशीर झाला होता। पण स्पेसएक्सचा आयपीओ हा फेसबुकच्या आयपीओपेक्षा खूप मोठा आहे, त्यामुळे नॅसडॅकची तांत्रिक यंत्रणा स्पेसएक्सचा आयपीओ लॉन्च झाल्यावर कशी हँडल करू शकेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं आणि अजून सध्याच्या घडीला तरी आपल्याला याच्यात काहीच अडचणी आल्या नसल्याचं दिसत आहे।
पुढे जात आपण स्पेसएक्सच्या एकूण प्रॉफिट आणि व्हॅल्युएशनकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल, कारण हा इथे मोठा वाद आहे. स्पेसएक्सने गेल्या वर्षी साधारण 19 अब्ज डॉलर्सचा महसूल कमावला, पण कंपनीने आत्तापर्यंत प्रॉफिट कमावलेला नाही. मॉर्निंग स्टार या रेटिंग एजन्सीनुसार मस्क यांची स्पेसएक्स कंपनी ही ओव्हर व्हॅल्यूड आहे. तिचं योग्य मूल्यांकन हे खरं तर 780 अब्ज डॉलर्स इतकंच असायला हवं, पण हा वाद आपल्याला इथे दिसतोय. आता या सगळ्याच्या शेवटी स्पेसएक्स हे नॅसडॅक 100 इंडेक्सचा भाग होऊ शकेल असं चित्र आत्ता तरी आपल्याला दिसतंय. याचे पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. तूर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा ऑडी वन.